मध्य प्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसताना दिसतोय आणि त्यामुळे मध्य प्रदेशामधल्या पुजारी टोला संजय सरोवर या धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत आणि त्याचं पाणी महाराष्ट्राच्या सीमेमधल्या भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीमध्ये आता प्रवाहित केलं जात आहे। तुमसर तालुक्यामधल्या बपेरा इथल्या बावनथडी नदीवरून 3 फूट पाणी वाहत असल्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। मागील 48 तासापासून मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस बरतोय, त्याची परिणिती महाराष्ट्रातल्या नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहे। आता आपण महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या या बपेराच्या बावनथडी नदी वर आलेला आहोत। बघू शकतो या बावनथडी ही नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। पुलावरून साधारणतः 3 फूट पाणी उंचीवरून वाहत आहे। त्यामुळे काल रात्रीपासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संपर्क तुटलेला आहे। या महामार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची वर्दळ असते, मोठ्या प्रमाणाचं नागरिकांचं आवागमन असते आणि या नदी फुल दुथडी भरून वाहत असल्याने पूर्णपणे वाहतूक थांबलेली आहे। या आपल्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनाच्या रांगा इथे लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। एकंदरीतच या चालकांना सुद्धा हा महामार्गावरील या पुलावरून पाणी कधी थांबेल, कधी कमी होईल याची चिंता त्यांना लागलेली आहे। एकंदरीतच आता सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संपर्क तुटल्याचं चित्र इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, बपेरा नदीघाट, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।